क्या करतोय स्मित? लागे रे सावरी, लागे रे सावरी, चेहरा मेरा हीरा है तेरा हे नाम रे. तुला येते का रे माझी आठवण? ए बोल ना. मुसाने रहो मका दावे तो मुझे ना. भेट ना मला आता. आता प्लीज. अगं पण हे बघ, पण बीड काही नाही. जसा असशील तसा भेटायलाय मला. मग तू पण असशील तशी यायचं. जशी आहे तशी. येस, भारी आयडिया आहे. 2 मिनिटात आले. ओके. काय तू काय करते? अरे मी ते तू मला बोलवायला आला होतास? नाही नाही. आई ग आई परमेश्वरा. काय रे? नाही ते येऊ का मी? कुठे? आत्ता कशाला इतक्या? नाही कशाला इतक्या रात्री बाहेर जायला पाहिजे? जाऊन झोप. अगं तो हा येतोय भेटायला. हा येतो नाही तर तो येते. त्यांना म्हणून घरी या. इथे वाटतील ना गप्पा. रात्रीचं इतक्या बाहेर कशाला? नाही चल मला जाऊ दे. काय जेवण करतेस ग तू? हा नाही म्हणजे काय जेवण करतेस ग तू? म्हणजे खावंच लागतं. अरे लागतं तर मग शरीराला का नाही लागत आहे? सुकडा बुंबे. आणि तू काय? मी चवळीची शेंग आहे आणि हे माझं अनुवंशिक आहे. पण माझा हा वाईट गुण घेण्यापेक्षा तू बाबांचा जो एक चांगला गुण आहे तो का नाही घेत? म्हणजे बाबांच्या मनात जरी आलं ना खाण्याचा विचार तरी जो त्यांच्या अंगाला लागतो. हा पण एवढाच एक काय तो चांगला गुण आहे हा त्यांच्याकडे, बाकी नाही. म्हणून तर सगळ्या गोष्टी मीनावंश त्यांना. मी ना त्याचं काही सांगू नये. असं कसं? माझी जी घुसमट येते मी कोणाला सांगायची? सगळे निर्णय मीनावंश घेतात का सांग? कारण आमचं दोघांचं लग्न त्यांनी लावून दिलं ना, म्हणून त्यांच्यासमोर यांची बोलती बंद होते. पण म्हणून ह्याचा अर्थ हा होत नाही रे सौमित्र की घरातले प्रत्येक निर्णय त्यांना विचारून म्हणजे मीनावंशांना विचारून झाले पाहिजे. बरोबर. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.